शाळांचा कायापालट करून शैक्षणिक दर्जा उंचावणार, अभिजित तळशेटे यांचा राधानगरीमध्ये निर्धार. प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्यामध्ये सोडवणार. शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागाच्या समन्वय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया शिक्षण हाच आहे. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाचा भौगोलिक विस्तार पाहता येथील दुर्गम वाड्या वस्त्यांवरील शाळांसमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र या सर्व समस्यांची सोडवणूक करून शाळांना अत्याधुनिक आणि दर्जेदार भौतिक सुविधा पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य व कोकूरचे संचालक अभिजित तळशेटे यांनी दिली. राधानगरी मतदारसंघातील केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांची विशेष समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत शाळांच्या विकासाचा आराखडा मांडताना ते बोलत होते. या बैठकीत शिक्षक आणि पालकांनी शाळांच्या दुरावस्थेबाबत अत्यंत सविस्तर गाऱ्हाणी मांडली. विशेषतः वाकीखोल सारख्या डोंगराळ आणि दुर्गम भागातील शाळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याने विद्यार्थ्यांच्यासह शिक्षकांनाही कसरत करावी लागते. तसेच पावसाळ्यापूर्वी शाळांच्या छतांची गळती काढणे तातडीचे असल्याचं सदस्यांनी निदर्शनास आणून दिलं. वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी शाळांना भक्कम संरक्षक भिंती उभारण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. बैठकीत मांडण्यात आलेल्या मागण्यांची दखल घेत तळशेटे यांनी विकासाचे टप्पे जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने शाळांचे संपूर्ण विद्युतीकरण पूर्ण केले जाईल. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी आणि विद्यार्थ्यांच्या उंचीनुसार नवीन बेंचची व्यवस्था केली जाईल. तालुक्यातील ऐतिहासिक षटकोनी शाळांची विशेष दुरुस्ती केली जाईल. आधुनिक किचन शेड उभारले जातील. ग्रामीण भागातील मुलांमधील कौशल्य ओळखून त्यांच्यासाठी सुसज्ज क्रीडांगणे विकसित केली जातील. तळशेटे यांनी स्पष्ट केलं की उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करून प्राधान्यक्रमाने ही कामे मार्गी लावली जातील. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. या बैठकीला पंचायत समिती सदस्य अश्विनी चौगले, मोहन पाटील, गटशिक्षण अधिकारी धनंजय मेंगाणे, विस्तार अधिकारी प्रकाश काळे, दत्तात्रय पाटील, प्रकाश काणकेकर, एकनाथ कांबळे, सूर्यकांत सावंत, डीजी पाटील, संजय पाटील, मधुकर मुसळे, भरत कासार, शिवाजी चौगले यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, विविध गावातील सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.